हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला परशुराम भगवान की जय। आज आपण इथे चूडामणी महाराजांच्या मंदिरामध्ये भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत। सर्वप्रथम मी भगवान परशुराम यांना वंदन करतो। संत सद्गुरु चूडामणी बालादास महाराज, रेणुका माता, प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मी नरसिंह आणि विठोबा रुक्माई या सर्वांना वंदन करून आजच्या या जन्मोत्सवाच्या प्रवचनाला मी प्रारंभ करीत आहे। हा प्रारंभ करत असताना ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे, हे प्रवचन होतं आहे, हा जन्मोत्सव साजरा होतो आहे, त्यात तुम्हा सर्व श्रोत्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो। आज वैशाख शुद्ध तृतीया, विश्वावसु नाम संवत्सर आहे आणि शके 1947 शालिवाहन शके। आजचा हा दिवस आपण भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतो। अक्षय तृतीया या दिवशी त्यांचा जन्मोत्सव होत असतो, परंतु पंचांगाच्या आणि चंद्रोदयाच्या वेळेनुसार तो उद्या व्हायच्याऐवजी आज साजरा होतो आहे। म्हणून आज आपण हा साजरा करत असताना भगवान परशुरामांची आठवण करणे, त्यांच्या जीवन परिचयाचं चिंतन करणे, त्यांच्या आध्यात्मिक कार्याचं चिंतन करणे हे आपणा सर्व त्यांच्या पूजकांचे कर्तव्य आहे। म्हणून आपण हा आज कार्यक्रम करतो आहोत। वैशाख शुद्ध तृतीयेच्या गोरज मुहूर्तावर भगवान परशुरामांचा जन्म झाला आणि म्हणून या तिथीला चिरंजीव तीर्थ असं म्हणतात। कारण भगवान परशुराम हे चिरंजीव होते, चिरंजीव आहेत। सर्व युगामध्ये त्यांचा संचार असतो, सर्व युगामध्ये ते आहेत, त्यांचा फक्त जन्म आहे, अंत नाही। आणि असे 7 लोक आहेत आपल्या पृथ्वीतलावर किंवा पुराणामध्ये, अशा 7 लोकांचा उल्लेख आहे की जे चिरंजीव आहेत। अश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषणः, कृपः परशुरामश्च, सप्तैते चिरंजीव विनः। असा एक श्लोक येतो आणि ह्या श्लोकाप्रमाणे अश्वत्थामा जो द्रोणाचार्यांचा पुत्र होता, गुरुपुत्र होता, तो बली हा असुरांचा राजा होता, ज्याच्यासाठी वामन अवतार झाला विष्णूंचा। व्यास ज्यांनी महाभारत रचलं, 18 पुराणं रचली, कृष्णद्वैपायन असा आपण त्यांना म्हणतो, ते व्यास आणि रामाचे दासभक्त हनुमान, विभीषण रावणाचा भाऊ आणि कृपाचार्य जे पांडवांचे गुरु होते, कुलगुरू होते ते, आणि परशुराम, असे 7 लोक हे चिरंजीव आहेत ज्यांचा अंत नाही। आणि
परशुरामांच्या चरित्राप्रमाणे परशुराम हे 6वे अवतार. विष्णूंचे जे 10 अवतार झालेले आहेत, 9 अवतार झालेले आहेत, 10वा होणारा आहे. याच्यातला 6वा अवतार हा परशुराम भगवानांचा आहे. त्याच्याप्रमाणे मत्स्य, कुर्म, वराह हे 3 अवतार प्राणी अवतार आणि नरसिंह अवतार हा प्राणी आणि नर असा दोन्ही मिळून अवतार आहे, जो हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झाला होता. आणि वामन अवतार हा बलीसाठी झाला होता. काही काळापुरता अंश अवतार हे अवतार झाले होते. परंतु परशुरामाचा अवतार हा पूर्ण आणि चिरंजीव अवतार आहे. त्याच्यानंतर श्रीराम आणि श्रीकृष्ण हे 2 अवतार झाले. बौद्ध अवतार आणि होणारा अवतार कल्की अवतार. ह्या अवतारामध्ये 6वा अवतार जो परशुरामाचा आहे तो पूर्ण जीवन जरी असेल तर याला पूर्ण अवतार म्हणत नाही. फक्त श्रीकृष्ण आणि श्रीराम हे 2च अवतार पूर्ण अवतार मानले जातात. कारण आपल्या देहाच्या ज्या 4 अवस्था आहेत किंवा आपल्या जीवनाचे जे 4 अवस्था आहेत, 4 आश्रम आहेत, हे ज्यांनी पूर्ण केले आहेत त्यांनाच पूर्ण अवतार असं म्हणतात. श्रीरामाने आणि श्रीकृष्णांनी ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4ही आश्रम पूर्ण केलेले आहेत. आणि देहाच्या ज्या 4 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, याचा संबंध नाही. आपण ह्या 4 अवस्थेचा जर विचार केला तर शिशु अवस्था, कुमार अवस्था, तरुण अवस्था, वृद्ध अवस्था अशा सगळ्या अवस्था ज्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्यांना पूर्ण अवतार मानले जातं. बाकीचे अंश अवतार मानले जातात. म्हणून हा जो 6वा अवतार परशुरामांचा आहे हा कशासाठी घेतला तर कोणताही अवतार असो, प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतार घेतात, त्यांना घ्यावा लागतो. कशासाठी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म माजतो, त्या अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मला परत या सृष्टीत यावं लागतं, अवतार घ्यावा लागतो आणि धर्माची ग्लानी कमी करून धर्माला उत्थान करून द्यावं लागतं, अधर्माचा नाश करावा लागतो असं भगवंत म्हणतात गीतेमध्ये 4थ्या अध्यायात. आणि त्याच्यासाठी अवतार घेतात. जेव्हा जेव्हा प्रजेचे रक्षक असतात, म्हणजे जुन्या काळामध्ये राजे आणि आताच्या काळामध्ये सत्ताधारी, जे प्रजेचे रक्षक असतात ते जेव्हा प्रजेचे भक्षक व्हायला लागतात, प्रजेला त्रास द्यायला लागतात, अहंकारी होतात, अभिमानी होतात, अत्याचारी होतात, प्रजेचं हित कशात आहे हे न समजता फक्त स्वहितासाठी, स्वार्थासाठी जगतात, अन्याय अत्याचार करतात, स्त्रियांचा, बालकांचा, वृद्धांचा जिथे सांभाळ केला जात नाही किंवा त्यांच्यावर अन्याय केला जातो, अशी परिस्थिती ज्या ज्या वेळेस निर्माण होते तेव्हा अशा मार्जिनल लोकांना धडा शिकवण्यासाठी, त्यांचा अंत करण्यासाठी म्हणून प्रभूंना अवतार घ्यावा लागतो. संत अवतार घेतात हे त्या अधर्मी वृत्तीमध्ये बदल करण्यासाठी घेतात, मारण्यासाठी नाही. परंतु प्रभू जेव्हा अवतार घेतात त्यावेळी या लोकांचा नाश करण्यासाठी अवतार घेतात. आणि असा अवतार घेतला तेव्हा श्रीकृष्णांनी त्या अवतारामध्ये गीतेमध्ये परत सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंच्या उत्थानासाठी, साधूंच्या पुनर्स्थापनेसाठी, साधूंच्या सत्कार्यासाठी आणि दुष्कृत्याचा विनाश करण्यासाठी, या दुष्कृतांना मारण्यासाठी मला धर्माच्या संस्थापनेसाठी युगायुगामध्ये अवतार घ्यावा लागतो. मग हा जो अवतार असतो हा प्रत्येक वेळी ईश्वरच असेल असं नाही. अलौकिक कार्य करणाऱ्याला सुद्धा आपण अवतारच म्हणतो. शिवाजी महाराजांनी अवतारच घेतला एक प्रकारचा. आणि अफजल खानाचा वध असो, शाहिस्ते खानाची बोटं छाटणं असो आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं असो, सरळ सरळ लढाई जर होत नसेल आपल्या धर्मसंस्थापनेसाठी तर गनिमी काळाचा वापर करणं असो, शत्रूचा निपात केला, शत्रूचा वध केला
आणि आपलं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराजांनी हेच काम केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच काम केलं. लोकमान्य टिळकांनी असंच काम केलं. विवेकानंदांनी असंच काम केलं. आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी जेव्हा ही महान मंडळी अशा प्रकारचं कार्य करतात तेव्हा त्याला आपण अवतारच म्हणत असतो. म्हणून अलौकिक कार्य करणाऱ्याला अवतार म्हणतो. आपणही अवतारच आहेत, परंतु आपण अलौकिक कार्य करत नाही. आपण लौकिक कार्य करतो. जन्म घेतो, शाळा शिकतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, लग्न करतो, लेकरं बाळं होतात, लेकरांची लग्न होतात, घरं बांधली जातात, आपण म्हातारे होतो आणि एक दिवशी जातो. जसं एखादी प्राणी, पशु, पक्षी जगतात तशा पद्धतीने आपण जगतो, सामान्य जीवन जगतो. आपल्यालाही कार्य आहे, आपल्यालाही काम आहे, आपल्याही जगण्याला कारण आहे. आपण काहीतरी कारणासाठी आलो ना. आपल्याला ईश्वराने पाठवलं ते म्हणजे उगीच पाठवलेलं नाही. काहीतरी कार्य करण्यासाठी म्हणून पाठवलेलं आहे. पृथ्वीवर तुम्ही हे करा म्हणून पाठवलेलं आहे आणि ते कार्य करण्यासाठी आपण आलेलो आहोत. परंतु अलौकिक कार्य आपल्या हातून होत नाही म्हणून आपण अवतार. ईश्वर किंवा ईश्वराचे पुत्र, ईश्वराचे अंश जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते अलौकिक कार्य करतात. म्हणून ज्ञानेश्वरांनी केलेलं कार्य अलौकिक कार्य, तुकाराम महाराजांनी केलेलं कार्य अलौकिक कार्य, एकनाथ महाराजांनी केलेलं कार्य अलौकिक कार्य. असं अलौकिक कार्य करण्यासाठी म्हणून भगवंत अंशरूपाने असो किंवा पूर्ण रूपाने असो अवतार घेतात. कंसाचा वध करायचा असेल तर श्रीकृष्णाचा अवतार घ्यावा लागतो. रावणाचा वध करायचा असेल तर रामाचा अवतार घ्यावा लागतो. हिरण्यकश्यपूला मारायचं असेल तर नरसिंहाचा अवतार घ्यावा लागतो. असे अवतार घेऊन भगवंत इथे धर्माचं राज्य स्थापन करतात आणि ते अवतार घेतात. अवतार हे घेतले जातात आणि जन्म हा होत असतो. आपला जन्म होतो. आपण आपल्या मनाने येत नाही. परंतु संत तुकाराम महाराज ज्यावेळेस पृथ्वीवर येतात, ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस पृथ्वीवर येतात त्यावेळेस ते आपल्या मनाने येतात. 109 वेळेस आत्तापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म घेतलेला आहे. कशासाठी घेतलेला आहे? लोकांच्या पुनरुत्थापनासाठी घेतलेला आहे, उन्नतीसाठी घेतलेला आहे, आध्यात्मिक कार्य करण्यासाठी घेतलेला आहे. असा जन्म घेण्यासाठी त्यांना स्वतःला यावं लागतं. स्वतःहून येतात ते आणि कार्य करून जातात. आपलं कार्य संपलं की आपलं वय किती आहे हे पाहत नाही. 21व्या वर्षी समाधी घेतात, 32व्या वर्षी जातात. विवेकानंदासारखे, शिवाजी महाराजांसारखे अल्पवयामध्ये महान कार्य करून जातात. त्याचं कारण हेच आहे की त्यांनी ते कार्यासाठी आलेले असतात आणि ते स्वतःच्या मर्जीने आलेले असतात. म्हणून ते अवतार आहेत आणि आपल्याला पाठवलेलं असतं. आपण नाईलाजाने आपल्या पापकर्मानुसार, पुण्यकर्मानुसार जन्म घेतलेला असतो. म्हणून आपण अवतार नाही. म्हणून भगवंत हे अवतार घेतात तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी प्रयोजन असतं, काहीतरी कारण असतं. रावण माजला की श्रीरामांना अवतार घ्यावाच लागतो. कंस माजला की श्रीकृष्णांना अवतार घ्यावाच लागतो. असा अवतार घेतल्यानंतरच त्यांचा निपात होत असतो आणि त्यांचा अंत होत असतो. मग परशुराम महाराजांनी अवतार घेतला. भगवान परशुराम पृथ्वीवर अवतरले. त्याचंही काहीतरी कारण असेल. त्या कारणासाठी ते आलेले आहेत आणि ते का आलेले आहेत हे सांगण्यासाठी परम सद्गुरू गजानन महाराज काही काव्याच्या ओळी लिहितात आणि त्यांच्या कार्याचं प्रयोजन सांगतात. कशासाठी भगवान परशुरामांनी पृथ्वीवर अवतार घेतला याचं कारण सांगण्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. कोणी न उरला शास्ता, कोणी न उरला शास्ता. शास्ता म्हणजे शासन करणारा. शासन करणारा कोणीही उरलेला नाही. म्हणजे राज्य करणारे होते, परंतु त्या माजलेल्या राजांना शासन करणारा कुणी नव्हता, शिक्षा करणारा कुणी नव्हता. किंवा जे राजे होते ते स्वतःच माजलेले होते म्हणून त्यांच्या राज्यामध्ये अनागुंदी होती. आणि अशा वेळेलाच भगवंताला अवतार घ्यावा लागतो. कोणी न उरला शास्ता, महासंकट पातले. महासंकट या पृथ्वीवर आलं आणि लुटावे कोणी मारावे, कुणी लुटावं कुणी मारावं ऐसे सर्वत्र जाहल. अशी परिस्थिती निर्माण झाली सगळीकडं. अन्याय सोडिली सीमा. अन्यायाने आपल्या सीमा पार केल्या, आपल्या सीमा सोडून दिल्या. सगळीकडे अनागुंदी, अन्याय, अत्याचार, असा भ्रष्टाचार माजला. धाके विश्व थरारले. त्यांच्या धाकानं विश्व थरारलं. कुणाच्या? अन्याय करणाऱ्याच्या धाकाने. अन्यायाला धाक वाटला पाहिजे शासनाचा. अन्याय करणाऱ्याला, अत्याचार करणाऱ्याला किंवा गोळीबार करणाऱ्याला किंवा आतंकवाद्यांना हा शासनाचा थरार वाटला पाहिजे, शासनाचा भीती वाटली पाहिजे.
परंतु त्याच्याऐवजी त्यांचीच भीती लोकांना वाटायला लागली. आज जर काश्मीरला चला म्हटलं की आपण काय म्हणतो, नको, आतंकवादी आहेत तिथे, कधी गोळीबार होईल काय होईल सांगता येत नाही, आपल्याला जायचं नाही. ही भीती त्यांची आपल्याला झाली. त्यांना भीती पाहिजे आपल्या शासनाची, आपल्या मिलिटरीची, आपल्या सैनिकांची भीती त्यांना पाहिजे. उलट आपल्याला भीती जास्त झाली. असं वातावरण सगळीकडे पृथ्वीवर झालं. जयांनी राज्य राखावे घोर कर्मा प्रवतले. ज्या लोकांनी राज्य राखायला पाहिजे, ज्या लोकांनी राज्य सुराज्य रामराज्य निर्माण करायला पाहिजे, त्यांनीच रावण राज्य निर्माण करायला सुरुवात केली. अशी परिस्थिती निर्माण झाली. ऐसा समय पाहुनी जन्मला अंश विष्णूचा. अशी वेळ पाहिली जी अनागोंदी माजलेली आहे, अत्याचार माजलेला आहे, लोकांवर अन्याय होत आहे, सगळीकडे रुदन क्रुदन ऐकू येत आहे. अशा वेळीची परिस्थिती पाहिली आणि विष्णूंना असं वाटलं की आता अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून विष्णूंनी अवतार घेतला. पवित्र भृगूच्या वंशी. भृगू हे संत सर्व ऋषींचे श्रेष्ठ ऋषी आहेत, मुनी आहेत, ज्यांच्या लत्ता प्रहाराची खून विष्णूच्या छातीवर आहे. असे महान ऋषी यांच्या वंशामध्ये, हे चंद्रवंशीय ऋषी आहेत, आणि यांच्या वंशामध्ये सुपुत्र जन्मला जमदग्नीचा, म्हणजे हा परशुराम अवतार यांच्या वंशामध्ये झाला. कशासाठी? ही जी अनागोंदी माजलेली आहे, हा जो अन्याय माजलेला आहे, हा अन्याय दूर करण्यासाठी. शास्त्यांना, म्हणजे जे शासन करणारे आहेत ते माजलेले आहेत, त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून यांचा अवतार झाला. आणि जेव्हा जेव्हा अवतार घ्यायचा असतो त्यावेळेस पृथ्वी जात असते विष्णूकडे. पृथ्वीला अन्याय सहन होत नाही. पृथ्वीवर होणारे राजे महाराजे जे आहेत ते अन्याय करायला लागले, पृथ्वीवर अनागोंदी माजली की पृथ्वी काय करते, गाईचं रूप घेते आणि विष्णूंच्या दरबारात जाते आणि त्यांना सांगते की मला हे सहन होत नाही, आता हा अन्याय अत्याचार मला सहन होत नाही, हा दहशतवाद मला सहन होत नाही, लोकांचे हाल मला सहन होत नाही, तर तू काहीतरी कर. तेव्हा विष्णू त्या पृथ्वीला सांगतात की आता माझी अवतार घेण्याची वेळ झालेली आहे आणि मी आता अवतार घेईन. म्हणून मग कंसाच्या वेळेस श्रीकृष्णाचा असो किंवा हिरण्यकशिपूच्या वेळेस नरसिंहाचा अवतार असो, असे अवतार भगवंत घेतात. आणि त्या विष्णू अवताराचं वचन म्हणूनच आपल्याला परशुरामांचा अवतार प्राप्त झालेला आहे. हे परशुराम जे पृथ्वीवर आले किंवा त्यांनी अवतार घेतला विष्णूंनी, तो कुणाच्या पोटी घेतला, त्यांची जन्मकथा येते. परशुरामांचं चरित्र हा एका ठिकाणी एका ग्रंथामध्ये कुठेही सापडत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. आणि परशुराम हे चिरंजीव असल्यामुळे सगळ्या युगात आहेत आणि सगळ्या युगात त्यांनी श्रीकृष्णाच्या वेळेस आहेत, रामाच्या वेळेस आहेत, दशरथाच्या वेळेस आहेत, ह्या सगळ्या ठिकाणी ते असल्यामुळं त्यांचं चरित्र एका ठिकाणी नाही आहे. म्हणून जे इतिहासकार आहेत आताचे ते परशुराम झालेच नाहीत किंवा परशुरामाचं चरित्रच नाही, हे सगळं विशिष्ट समाजाने रंगवलेलं आहे, त्यांना नेता केलेला आहे. 21 वेळा कुठे क्षत्रिय मारले जातात का, पुन्हा क्षत्रिय कसे शिल्लक राहिले, अशा अनेक प्रश्न उपस्थित करतात आणि परशुरामांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात. आपण यूट्यूबवर किंवा या मीडियावर जर पाहायला सुरुवात केली तर भरपूर टीका आपल्याला पाहायला मिळतील. परंतु रामाचा असो, कृष्णाचा असो, परशुरामांचा असो, हे सगळे अवतार झालेले आहेत. पुराणानुसार ह्या सगळ्यांचे पुरावे आहेत. हे सगळे अवतार झालेले आहेत, त्यांचं कार्य आपल्यासमोर आपल्या संतांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं परशुरामांची जी जन्मकथा आहे ती जन्मकथा जर पाहायला गेली आपण तर भृगुपुत्र रुचिक, भृगु ऋषींचे पुत्र रुचिक, या रुचिक ऋषींनी गाधीराजाची मुलगी सत्यवती हिच्याशी विवाह केला. हे ऋषी ब्राह्मण रुचिक, भृगु ऋषी ब्राह्मण, भृगूचा मुलगा रुचिक आणि क्षत्रिय राजा गाधीराजा याची मुलगी सत्यवती हिच्याशी विवाह केला. म्हणजे आंतरजातीय विवाह होता. त्यावेळेस ब्राह्मण क्षत्रिय विवाह होत होते आणि तसा विवाह तो झालेला आहे. आणि हे ऋषी आहेत, आश्रमात राहतात, वनात राहतात. राजाची त्या राजवाड्यात राहणारी मुलगी त्या ऋषींना पसंत करते आणि ऋषींच्या घरी येऊन लग्न करून राहते. अशी परिस्थिती त्यावेळेस होती. म्हणून या रुचिक ऋषींना तिने पसंत केलं आणि दोघांचा विवाह झाला. आणि ही जी सत्यवती होती, ही सत्यवती ही भृगु ऋषींची सून, म्हणजे रुचिकाची पत्नी. नातं लक्षात येतं का बघा, आपण वाचायला जातो त्यावेळेस लवकर लक्षात येत नाही.
भृगु ऋषींची सून सत्यवती, रुचिक ऋषींची पत्नी, हिने भृगु ऋषींना असं म्हटलं की मला आणि माझ्या आईला, तिची जी आई आहे त्या आईला दोघांनाही मूल झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, दोघींनाही मुलं झाली पाहिजे, मुलाची मागणी केली. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, या भृगु ऋषींनी 2 फळं, मग कुठं फळाचा उल्लेख येतो, कुठं पदार्थाचा उल्लेख येतो, कुठं खिरीचा उल्लेख येतो. जसं रामायणामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ केला की अग्नीने पायसदान दिलं, दशरथा घे पायसदान असं म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये पायसदान दिलं. असं काहीतरी त्यांनी 2 फळं दिली. या सत्यवतींनी ती 2 फळं घेतली, एक आईसाठी आणि एक स्वतःसाठी. आणि त्यांनी सांगितलं होतं की ऋतुस्नान झाल्यानंतर उमराला फेऱ्या मारायच्या, उमराला आलिंगन द्यायचं आणि हे फळ खायचं, दोघींनी खायचं, माईने आणि लेकीने दोघींनी खायचं. परंतु काही पोथ्यामध्ये किंवा काही याच्यामध्ये असा उल्लेख आहे की आईलाच वाटलं की हिला काहीतरी विशेष दिलं असेल लेकीला आपल्या, कारण त्यांची ती सून आहे, आणि मला काहीतरी वेगळं दिलं असेल म्हणून तिने त्या प्रसादामध्ये बदल केला, फळामध्ये बदल केला. काही याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की उमराच्या झाडाच्या ऐवजी दुसऱ्याच झाडाला फेऱ्या मारल्या असं. आणि ह्याच्यामध्ये चुकून दोघींनी एकमेकाची फळं बदलून खाल्ली असाही उल्लेख आलेला आहे. असं वेगवेगळा इतिहास आहे. परंतु ते चुकून झालं, दोघींनी फळं खाल्ली. फळं खाल्ल्यानंतर ती जाऊन त्यांनी भृगु ऋषीला सांगितलं की आमच्याकडून चूक झालेली आहे, आईचं फळ मी खाल्लं आणि माझं फळ आईने खाल्लं. तेव्हा भृगु ऋषी संतापले आणि त्यांनी शाप दिला की तुला सत्यवती ही ऋषीची पत्नी आहे, म्हणजे तुला ब्राह्मण पुत्र व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी तो ब्राह्मण पुत्र हा क्षत्रिय होईल. आणि तिला जी राजाची प्राणी आहे तिला क्षत्रिय पुत्र व्हायला पाहिजे, तो ब्राह्मण वृत्तीचा होईल, असा शाप दिला. मग सत्यवतीने परत भृगु ऋषींना विनंती केली, क्षमा मागितली आणि असा शाप मला देऊ नका, माझा मुलगा जरी ब्राह्मण वृत्ती क्षत्रिय वृत्तीचा माझा मुलगा ब्राह्मण वृत्तीचा झाला तर हरकत नाही, परंतु क्षत्रिय वृत्तीचा होऊ नये, माझा नातू झाला तर चालेल, माझा नातू क्षत्रिय वृत्तीचा झाला तर चालेल, परंतु मुलगा होऊ नये असं तिनं त्यांच्याकडून उशाप मागून घेतला. आणि त्याच्याप्रमाणे मग या जमदग्नी नावाचा पुत्र सत्यवती आणि रुचिक ऋषींना झाला. हा जमदग्नी म्हणजे ऋषी, म्हणजे झालेला पुत्र हा ब्राह्मण झाला, त्यांना जो झालेला पुत्र होता तो ब्राह्मण झाला. परत ह्या जमदग्नी ऋषींनी रेणुकेशी विवाह केला, रेणू राजाची मुलगी. मग हे रेणू राजा क्षत्रिय, हे जमदग्नी ऋषी ब्राह्मण, क्षत्रिय ब्राह्मण परत विवाह झाला. आणि हा विवाह झाल्यानंतर त्यांच्या पोटी जो पुत्र आला तो सत्यवतीच्या वराप्रमाणे क्षत्रिय वृत्तीचा आला, ज्याच्यामध्ये ब्राह्मण पुत्र असून सुद्धा क्षत्रिय वृत्ती आहे अशा प्रकारचा पुत्र आला आणि त्याचं नाव परशुराम. मग इथं जो पुत्र झाला तो परशुराम झाला. या रेणुकेने सुद्धा या जमदग्नी ऋषींना वरलं. जमदग्नी ऋषी आश्रमात राहायचे, पूजापाठ करायचे, यज्ञ करायचे, एक झोपडीमध्ये राहायचे. आणि ही राजाची मुलगी असून सुद्धा रेणुका हिने त्यांना वरलं आणि त्यांच्याशी विवाह केला आणि ती आश्रमात येऊन राहिली. हा इतिहास आहे. म्हणजे क्षत्रिय ब्राह्मण विवाह व्हायचे आणि राजाच्या मुलीसुद्धा ब्राह्मणांना पसंत करून त्यांच्यासोबत राहायच्या, असा इतिहास, असं आपल्याकडे इतिहास आहे. आणि मग ती आश्रमात येऊन राहिली. मग जमदग्नी कसे होते? जमदग्नी ब्राह्मण होते, तपस्वी होते, शीघ्रकोपी होते. सगळे ऋषी शीघ्रकोपी असतात, तापट असतात स्वभावाने, कारण तपश्चर्या केलेली असते, तापट असतात. कधी शाप देतील, कधी रागात येतील काही सांगता येत नाही, थोडी चूक त्यांना सहन होत नाही. मग जमदग्नी हे शीघ्रकोपी होते, परंतु उत्तम पती होते. जसं आपण पत्नी पतिव्रता म्हणतो तसं हे पती पत्नीव्रता होते. पती उत्तम पती होते, उत्तम पिता होते, आपल्या मुलांचा सांभाळ योग्य रीतीने करत होते, उत्तम पिता होते, सिद्ध होते. सिद्ध होते म्हणजे कसे होते की मेलेल्या व्यक्तीला सुद्धा जिवंत करण्याची सिद्धी त्यांना प्राप्त होती. संजीवनी विद्या त्यांना येत होती. त्यांच्याकडे कामधेनू नावाची गाय होती. भरपूर त्यांनी तपश्चर्या केलेली होती. त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत्या. असे सिद्ध पुरुष होते, तपस्वी होते.
त्यांना रेणुकेपासून 5 पुत्र झाले. काही ठिकाणी 4 पुत्राचा उल्लेख येतो, काही ठिकाणी 5 पुत्रांचा उल्लेख येतो. फक्त उल्लेखच आहे, बाकीच्या पुत्रांचं कार्य काही दिलेलं नाही. कार्य महत्त्वाचं कुणाचं आहे? परशुरामांचं. असे 5 पुत्र झाले. त्यांचे नावं आहेत रुम्नवत, पहिला मुलगा रुम्नवत, दुसरा सुषेण, तिसरा वसु, चौथा विश्वावसु. आता जे शतक चालू आहे आपलं शालिवाहन ते विश्वावसूचं आहे. विश्वावसू चौथा हे असे 4 पुत्र झाले आणि 5वा झाला परशुराम. हा क्षात्रवृत्तीचा होता. परशुराम हा क्षत्रिय वृत्तीचा होता. ब्राह्मणाच्या पोटी येऊन सुद्धा त्याला शस्त्र याच्यामध्ये पारंगत होता. याचं मूळ नाव आहे भार्गवराम. राम, भार्गवराम, श्रीराम, बलराम ही सगळी रामाची नाव. यांचं नाव भार्गवराम नाव आहे. परंतु यांना शिवाने प्रसन्न होऊन, तपश्चर्येला यांच्या प्रसन्नता होऊन त्यांनी त्यांचं जे कार्य आहे, कोणतं? क्षत्रिय कार्य, ब्राह्मण असून क्षत्रिय कार्य करायचं आहे. अनेक राजांचा निपात करायचा आहे, अनेक राजांचा वध करायचा आहे. हा जो अन्याय अत्याचार आहे तो नाहीसा करायचा आहे. त्याच्यासाठी त्यांना एक परशु नावाचं शस्त्र दिलं. हे परशु म्हणजे आपल्याला चित्रात दाखवलं जसं एक कुऱ्हाडीसारखं शस्त्र, जी कुऱ्हाड जवळूनही चालवता येते आणि दुरूनही चालवता येते. अशा प्रकारचं एक शस्त्र त्यांनी शिवानी त्यांना भेट दिलं आणि म्हणून त्याचं नाव होतं परशु. म्हणून परशुराम असं नाव त्यांचं पडलं. जामदग्न राम, वीरराम आणि परशुराम आणि भार्गवराम एवढी नावं त्यांना नाव आहेत. मूळ नाव भार्गवराम आणि जमदग्नीचे पुत्र म्हणून जमदग्न राम असं पण म्हणतात. आणि या जमदग्न रामचं पुढे परशुमुळे परशुराम असं नाव झालं. म्हणून परशुराम या नावाने ते प्रसिद्ध झाले. परशुराम हे शरादपी शापादपी म्हणजे दोन्ही भूमिका चांगल्या पद्धतीने वठवणारे. शरादपी म्हणजे बाण चालवणारे, धनुष्यबाण चालवणारे. शर म्हणजे बाण चालवणारे. आणि शापादपी म्हणजे शाप कोण देतो? तपस्वीच देतो. असे तपस्वी पण, ब्राह्मण पण. म्हणजे शस्त्र चालवणारे, शर चालवणारे, धनुष्य चालवणारे क्षत्रिय आणि शाप देऊ शकणारे तपस्वी ब्राह्मण, अशा दोन्ही वृत्ती त्यांच्या ठिकाणी होत्या. त्यांचं कार्य हे संहारक जरी असलं, शत्रूंचा नाश करणारं जरी असलं, तर सृजनात्मक कार्यसुद्धा त्यांनी केलेलं आहे. भरपूर सृजनात्मक कार्य, कोकणची निर्मिती करण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. चांगलं काम आणि विध्वंसक काम, विधायक आणि विध्वंसक दोन्ही प्रकारची कामं ही परशुरामांनी केलेली आहेत. त्यांच्यामध्ये क्षात्रतेज होतं. म्हणजे क्षत्रियाच्या ठिकाणी, शिवाजी महाराजांच्या ठिकाणी, संभाजी महाराजांच्या ठिकाणी जे तेज असतं आपण पाहतो, त्यांच्या फोटोमध्ये आपल्याला पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं. एखाद्या सैनिकाच्या ठिकाणी मोठ्या जे तेज असतं तशा प्रकारचं तेज त्यांच्याकडे होतं. राजाचं तेज होतं आणि ब्राह्मतेज सुद्धा होतं. एखाद्या ऋषीमुनींच्या चेहऱ्यावर जे तेज असावं असं तेज सुद्धा त्यांच्याकडे होतं. म्हणजे क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज ह्या दोन्ही तेजांचं मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्यांना शास्त्र मुखोद्गत होतं. म्हणजे 4 वेद त्यांना पाठ होते. 4 वेद त्यांना पाठ होते आणि शस्त्र चालवता येत होतं. परशु त्यांच्याकडे तर होताच, परंतु धनुष्यबाण पण चांगल्या रीतीने चालवता येत होता. त्यांना कोणतंही आयुध असेल, कोणतंही शस्त्र असेल, ते चांगल्या रीतीने चालवता येत होतं. म्हणून ते शस्त्र पारंगत होते आणि शास्त्र पारंगत सुद्धा होते. आणि कश्यपाचे शिष्य होते. असा त्रेतायुगातला महापुरुष परशुराम या नावाने या पृथ्वीवर जन्माला आला. आणि त्याच्या पुढं जी कथा चालू होती ती कथा कशी आहे की आश्रमामध्ये, जमदग्नी आश्रमामध्ये राहत होते. रेणुकेनी त्यांच्याशी विवाह केला होता. रेणुका पण आश्रमात राहत होती. जमदग्नीची सेवा करण्याचं काम रेणुका करायची. ही सेवा करत असताना त्या सेवेत कुठेही कमतरता पडायची नाही. मग आश्रमामध्ये काय, सकाळी उठायचं, सगळं अन्न उरकायचं, मग यज्ञ काय, अग्नीची पूजा, ह्याची पूजा, नंतर सगळे जे विधी असतील ऋषीमुनींचे ते सगळे विधी ते दिवसभर करायचे. एक दिवशी पूजेला बसले असताना रोजच्याप्रमाणे ही रेणुका पाणी आणायला म्हणून सरोवरावर गेली आणि ही पूजेला बसली. जमदग्नी ऋषी पूजेला बसले आणि रेणुका पाणी आणायला म्हणून गेल्यानंतर तिथे चित्ररथ नावाचा एक गंधर्व स्नान करत होता त्या सरोवरामध्ये आणि त्याच्यासोबत काही अप्सरा होता. हा गंधर्व आणि ह्या अप्सरा एकमेकाच्या अंगावर पाणी उडवून स्नान करत होते.
जलविहार करत होते आणि ते दृश्य या रेणुकेच्या नजरेला पडलं पाणी आणायला गेल्यानंतर. आणि ते दृश्य पाहता पाहता थोडासा वेळ गेला. कुठलीही मनामध्ये वाईट भावना नाही किंवा काहीच नाही आहे. एक दृश्य समोर दिसलं आणि ते पाहण्यामध्ये काही वेळ गेला. मग इकडे पूजा आणली, जमदग्नी ऋषींची पूजा आणली. त्याने अंतर ध्यान लावलं आणि पाहिलं की आपली पत्नी ही जलसरोवरावर गेली आहे आणि त्या चित्ररथाचा खेळ बघत बसलेली आहे. त्यांना राग आला, क्रोधित झाले, संतापी होते, तपस्वी होते, संतापी होते. त्यांना संताप आला, राग आला, क्रोध आला. आणि त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतला. समोर मुलं होती सगळी, 3-4 मुलं समोरची होती. ती सगळ्या मुलांना सांगितलं, आई आली, रेणुका आली की तिचा वध करून टाकायची, तिचं मुंडकं उडवायचं. पहिला मुलगा जो होता त्याला विचारलं, तो म्हणला मी हे कृत्य करू शकत नाही. दुसऱ्याला विचारलं, तिसऱ्याला विचारलं, चौथ्याला विचारलं, 4ही मुलांना विचारलं. 4ही मुलं म्हटले आम्ही हे कृत्य करू शकत नाही, आम्ही आईचा वध करू शकत नाही, ह्या पापात आम्ही पडत नाही. असं म्हणल्याबरोबर ह्या 4ही मुलांचे दगड झाले. आता प्रत्यक्षात दगड झाले का ते दगडासारखे उभे राहिले हे नंतरचा भाग. आपण पोथी पुराणाप्रमाणे त्यांचे दगड झाले असं गृहीत धरतो. एवढ्यात परशुराम आले आणि परशुराम आल्याबरोबर क्रोधामध्ये, रागामध्ये जमदग्नींनी सांगितलं, परशुराम, आईने गुन्हा केलेला आहे आणि आईचं मुंडकं उडवायचं आहे, तिचा वध करायचा आहे. परशुरामाने कसलाही विचार केला नाही, फक्त पित्याची आज्ञा एवढा एकच विचार केला आणि आईचं मुंडकं उडवलं. मुंडकं धडापासून वेगळं झालं, आई मृत्यू पावली. आणि ती आज्ञा त्यांनी जे पालन केलेली होती, पुत्रधर्म पाळला होता, याचा परिणाम जमदग्नी ऋषीवर झाला. आणि जमदग्नी ऋषींनी सांगितलं की तू माझी आज्ञा पाळलेली आहेस, तिला शिक्षा झालेली आहे, आता तू ह्या केलेल्या कृत्याबद्दल तुला मी वर देतो, तुला जे पाहिजे ते माग. आणि त्यांनी वर दिल्यानंतर परशुरामांनी, त्यांना त्यांची शक्ती माहीत होती, आपल्या वडिलांची शक्ती माहीत होती, आपले वडील काहीही करू शकतात, त्यांची तपश्चर्या खूप मोठी आहे हे माहीत होतं. त्यांनी त्यांच्या विश्वासावर त्यांना सांगितलं की आईला आणि भावांना आत्ता झालेल्या घटनेबद्दलची स्मृती राहू नये, आठवण राहू नये आणि त्यांना पुन्हा जन्म मिळावा अशी मी तुम्हाला मागणी करतो. त्यांनी असं वर मागितलं. एका सेकंदामध्ये कमंडलूचं पाणी हातावर घेतलं, त्यांच्या त्या धडावर शिंपडलं, डोक्यावर शिंपडलं, ते दोन्ही एकत्र केले आणि ह्या मुलं जे दगड होऊन पडले होते त्यांच्यावर शिंपडलं. ते 2 मिनिटाच्या आत सगळे आपल्या जागेवर उभं राहिले, सगळे जिवंत झाले. त्यांना मागचं आठवायचं नाही हे पण अट घातलेली असल्यामुळं त्यांना काहीही आठवण राहिली नाही आणि त्याच्याप्रमाणे पुढं त्यांचा संसार चालू झाला. म्हणजे इथं जो वध झाला तो वध कशाचा झाला? वासनेचा झाला, इच्छेचा झाला. जी वासना, इच्छा, वाईट विचार आलेले होते त्याचा वध झाला. आणि पुनर्जन्म कुणाचा झाला तर वात्सल्य भावनेचा झाला. जी परशुरामाची आईबद्दलची वात्सल्य भावना होती, भावाबद्दलची जे प्रेम होतं त्याचा पुनर्जन्म झाला आणि वध हा त्या अन्यायाचा किंवा वासनेचा, इच्छेचा वध झाला असं ह्या कथेवरून आपल्याला समजतं. मग त्याच आश्रमामध्ये जमदग्नी ऋषी सुखाने संसार करत असताना, सुखाने राहत असताना, आपल्या पत्नीचा, मुलांचा सांभाळ करत असताना एके दिवशी अशी घटना घडली. परशुरामांचा जो अवतार आहे त्याला कारण कोणत्या निमित्ताने होतं? जसं रावणाचा वध होण्याची वेळ आली आणि त्याला दुर्बुद्धी सुचली सीतेला उचलून न्यायची, तशी बुद्धी या त्यावेळेच्या क्षत्रिय राजांना सुचली. आणि एके दिवशी या आश्रमामधली मुलं भुकेनं व्याकुळ झाली होती, त्यांना खायला काही नव्हतं. त्यांच्याकडे शिष्य राहायचे, बघ, गायी राहायच्या, शिष्य राहायचे. पूर्वीचे आश्रम म्हणजे गायी आणि शिष्य यांच्यासाठीच असायचे. या आश्रमातल्या मुलांना, गाईला खायला काही नसल्यामुळं चिंतित झालेले जे जमदग्नी ऋषी होते त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना सांगितले की माझ्या मुलांना, माझ्या आश्रमातल्या लोकांना व्यवस्थित खायला प्यायला मिळावं अशी काहीतरी व्यवस्था करा. आणि ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यांना एक कामधेनू दिली. कामधेनू, कल्पवृक्ष आणि चिंतामणी
हे तिन्ही एकाच अर्थाचे शब्द. कामधेनू ही गाय आहे आणि काही याच्यामध्ये पोथ्यामध्ये असा उल्लेख आहे की कामधेनूची मुलगी सुरभी नावाची कामधेनू यांना दिली असा उल्लेख आहे. ही जी कामधेनू यांच्याकडे आली की कामधेनू ही इच्छा व्यक्त केली, ती इच्छा पूर्ण करायची. आज मला जेवायला बासुंदीपुरीचा बेत पाहिजे म्हणजे की बासुंदीपुरीचं ताट समोर येणार. आम्हाला छान असं झोपड्या पाहिजेत म्हणजे की झोपड्या बांधून देणार. आम्हाला छान आज दूध पाहिजे म्हणजे की दूध देणार. तुम्हाला काय सोनं मागा, वस्तू मागा, संसार मागा, घर मागा, काही मागा, प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम जी करते तिला कामधेनू असं म्हणतात. किंवा ज्या इच्छा पूर्ण करण्याचं, चिंता दूर करण्याचं काम करतो त्याला चिंतामणी असं म्हणतात. आणि कल्पनेत येईल ती इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष, असे 3 आपल्याला पुराणामध्ये सापडतात. तर यांना दिलेली होती ती कामधेनू दिली. ही कामधेनू यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करायची. यांना काय पाहिजे, आश्रमामध्ये पाणी पाहिजे, दूध पाहिजे, वस्तू पाहिजेत, खायला प्यायला पाहिजे, काय जे म्हणाल ते त्यांना फक्त तिची विनंती केली की ते प्राप्त व्हायचं. मग असंच पुढे चालत असताना एके दिवशी हय हय वंशाचा राजा, हय हय हा वंश, ह्या हय हय वंशाचा राजा कार्तवीर्य अर्जुन किंवा सहस्त्रार्जुन, ज्याला 1000 हात होते, 500 हात या बाजूला, 500 हात या बाजूला. जसं रावणाला 10 डोके होते तसे याला 1000 हात होते. सहस्त्रार्जुन नावाचा राजा काही मृगया करत फिरत होता. मृगया याचा अर्थ शिकार, मृग म्हणजे हरिण. हरणाला, वाघाला मारण्यासाठी राजे शिकारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून फिरायचे किंवा युद्धावर जायचे, सीमेवर जायचे. तसाच हा हय हय वंशीय महिष्मती या राज्याचा राजा या कार्तवीर्य किंवा सहस्त्रार्जुनाने अशीच मृगया करता करता थकवा आला, तहान लागली, भूक लागली म्हणून आपल्या सैनिकांच्या सोबत तो निवाऱ्याची जागा शोधत होता. प्यायला पाणी मिळेल का, कुठे काही फळं खायला मिळतील का, असा विचार करत होता. हीच घटना विश्वामित्र ऋषी आणि वशिष्ठ ऋषींच्या बाबतीत पण घडलेली आहे. विश्वामित्रांनी वशिष्ठांची कामधेनू पळवली होती अशी रामायणामध्ये कथा येते. तशीच कथा इथं आलेली आहे. या जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांना जवळ आश्रम दिसला म्हणून तो जो राजा होता सहस्त्रार्जुन, हा राजा काय केला, आश्रम जवळ दिसतो म्हणून त्या आश्रमात आला आणि या जमदग्नी ऋषींना विनंती केली की मला काही पाणी आणि खायला काही फळं मिळतील का, मला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. तर जमदग्नींनी सांगितलं की असं काही नाही, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काय पाहिजे सांगा. ते म्हणजे माझ्याबरोबर एवढे मोठे सैनिक आहेत, काय 1000, 2000, 10,000 सैनिक असतील, एवढे सैनिक आहेत, आमचे घोडे आहेत, हे आहेत, ते आहेत, शस्त्रास्त्र आहेत आणि एवढ्या लोकांना आम्हाला पाणी आणि फळाची सुद्धा व्यवस्था तुमच्याकडून होती की नाही की मला शंकाच आहे आणि तुम्ही तर थांबा म्हणून सांगता, तुम्ही काय करू शकता. त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणाल ते सगळं करून देतो. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, घोड्यांना चारा पाहिजे, घोड्यांना चारा मिळेल, तुम्हाला बसायला काय राहुट्या पाहिजेत, राहुट्या मिळतील, तुम्हाला खायला चांगलं पंचपक्वानाचं ताट पाहिजे ते मिळेल, पाणी थंडगार शहाळ्याचं छान पाणी उन्हाळ्यामध्ये जसं लागतं तसं पाणी मिळेल, काय पाहिजे ते मिळेल, फक्त तुम्ही सांगा आणि आम्हाला एक 10 मिनिटाचा वेळ द्या. आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळ मागितला, ह्यांनी वेळ दिला आणि 10 मिनिटाच्या आत त्यांच्याकडं त्या कामधेनूमुळं जेवणाची ताटं तयार झाली, राहायला राहुट्या तयार झाल्या, बसायला डायनिंग टेबल तयार झाली, काय काय पाहिजे होतं सगळं घोड्यांना काय खायला गवत पाहिजे होतं, सगळं गवत जे काय पाहिजे असेल ते त्या सगळ्या वस्तू त्या कामधेनूंनी पुरवल्या. आणि मग राजाचं जेवण झालं, सगळं पाणी वगैरे पिलं, शांत बसला आणि बसल्यानंतर त्याला शंका आली की एवढ्या लवकर हे कसं होऊ शकते, मी एवढा राजा असताना सुद्धा मला माणसं जमा करून हे सगळं करायला कितीतरी वेळ लागतो आणि एक साधा ऋषी संत साधू एवढी व्यवस्था कसा करू शकतो. मग त्यांना विचारलं आणि ह्यांनी भोळेपणा त्यांना सांगून टाकली की माझ्याकडे एक कामधेनू आहे, मला ब्रह्मदेवाने दिलेली आहे आणि ही कामधेनू मला मिळाल्यामुळं मी जी इच्छा व्यक्त करेन ती पूर्ण करते, म्हणून मी तुमची व्यवस्था करू शकलो. लगेच त्या कार्तवीर्याला असं वाटलं की ह्या ऋषीच्या आश्रमामध्ये ही गाय काय काम करणार आहे, हिचं काय उपयोग आहे इथं.
ती माझ्याकडे राहिली तर माझं राज्य किती मोठं होईल, माझं राज्य किती भरभराटी राहील, माझं राज्य किती विस्तारेल, माझे लोक किती सुखी होतील आणि मला मनाप्रमाणे राज्य करता येईल. त्याने ती त्यांच्याकडे मागितली. जमदग्नी म्हटले, मला तो ब्रह्मदेवाने दिलेला प्रसाद आहे आणि मला माझ्या आश्रमातल्या मुलांसाठी दिलेला आहे, तुमच्यासाठी दिलेलं नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाही. मग राजे लोक होते, अन्यायी होते, अत्याचारी होते. त्यांनी पहिल्यांदा मागणी केली आणि देत नाही म्हटल्यानंतर ती ओढून नेली. ती ओढून नेली आणि ओढून नेत असताना त्यांनी मारहाण केली. जमदग्नीलाही मारलं, त्यांच्या बायकोला मारलं आणि ते मुलांना मारलं, हे झालं. आणि ते गाय त्यांनी ओढून नेली, कामधेनू ओढून नेली. हे जेव्हा परशुरामांना कळलं, परशुराम आले आणि त्यांना कळलं, त्यावेळेस मग त्यांना राग आला, संताप आला, असं कसं करू शकतात. मग हा कार्तवीर्य इतका शक्तिशाली होता की त्याच्याशी लढणं कुणालाच शक्य नाही असं त्याला वाटायचं, त्याचा असा अहंकार होता. या कार्तवीर्य अर्जुनाने आपल्या 1000 हातासोबत एका नदीवर स्नान करत असताना त्याच्यासोबत त्याच्या काही राण्या होत्या, ते सगळे स्नान करत होते आणि त्याच पात्रात खाली रावण स्नान करत होते. रावण ह्याच्यामध्ये येतो, रावण स्नान करत होते. तेव्हा त्यांनी काय केलं, इकडचे 500 हात आणि इकडचे 500 हात असे 500 हात असे लावले त्या पात्राला नदीच्या आणि पाणी अडवलं आणि पुढचं पाणी बंद केलं. जसं आता पाकिस्तानात जाणारं पाणी आपले भारत सरकार बंद करतं, तसं त्यांनी पाणी बंद करून टाकलं. पाणी बंद केल्यावर रावणाला आला राग. रावण हे शक्तिशाली होतं. रावण म्हणला, कोण आहे असा माझ्या विरोधात जाणारा आणि पाणी अडवणारा कोण आहे. त्याच्या सरदारांनी सांगितलं की असा असा एक राजा आहे आणि त्यांनी हे पाणी अडवलेलं आहे. रावण रागारागात गेला आणि त्याला युद्धाचं आमंत्रण दिलं. कोण आहे ते पाहून युद्धाचं आमंत्रण दिलं. कार्तवीर्य अर्जुनाने रावणाला असं काखेत धरून, त्याची मान अशी काखेत धरली आणि तसंच फरफटत नेलं आणि त्याच्या राजवाड्यात कैद केलं. इतकी शक्ती या सहस्त्रार्जुनामध्ये होती. याच्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. एवढ्या शक्तिशाली राजाबरोबर एकटा परशुराम लढणार. परशुरामाला राग आला, परशुरामाकडे शक्ती होती. परशुराम गेले, त्यांनी तिथं जाऊन त्या कार्तवीर्य किंवा सहस्त्रार्जुनाबरोबर लढाई केली, त्याला मारलं आणि आपली गाय परत आणली. एकटे परशुराम आणि हजारो लाखो सैनिकांचा राजा सहस्त्रार्जुन याच्याशी युद्ध झालं. असाच काही काळ गेला. काही काळ गेल्यानंतर ते सहस्त्रार्जुनाची जी मुलं होती ती गप्प बसावं, त्यांनी परत या आश्रमावर हल्ला केला. जमदग्नीला मारून टाकली आणि गाय घेऊन गेली. परत या परशुरामांना ही बातमी कळली. त्यांनी जाऊन त्या सगळ्याच राजांचा आणि परशुरामाला मारल्यामुळं रेणुकेनी आपली छाती किंवा आपला ऊर 21 वेळेस बडवला असं म्हणलेलं आहे. म्हणून 21 क्षत्रियांचा त्यावेळेचे जे क्षत्रिय होते, माजलेले, असे अन्याय करणारे, ऋषींना त्रास देणारे असे जे क्षत्रिय होते, अशा 21 क्षत्रियांचा त्यांनी विनाश केला, हत्या केली, वध केला, त्यांना मारून टाकलं. 21 वेळा निक्षत्रिय केली असा काही ठिकाणी उल्लेख येतो, पण असं नाही आहे. ते 21 जे अत्याचारी क्षत्रिय होते अशा क्षत्रियांचा त्यांनी नाश केला असा उल्लेख आहे. मग अशा क्षत्रियांना या ब्राह्मणांनी मारल्यामुळं, ब्राह्मण आणि क्षत्रिय युद्ध कशामुळे होतात त्याची जर कारणं आपण शोधली तर कारण एकच आहे. ब्राह्मण स्वतःहून तर कधी त्याच्यावर हल्ला करत नाही किंवा युद्ध पुकारत नाही किंवा युद्धाचं आमंत्रण देत नाही. मग त्याचं कारण काय होतं की ब्राह्मणांच्या गायी हरण करून नेणे, धेनू हरण ज्याला म्हणतो आपण, स्त्रिया हरण करून नेणे, स्त्रियावर अत्याचार करणे, स्त्रियांना त्रास देणे, असं क्षत्रियांनी केलं. क्षत्रिय आणि ब्राह्मण यांची युद्ध व्हायची. जमदग्नीचा वध हे पण एक कारण आहे. जमदग्नीला जर मारलं नसतं तर परत परशुराम जाऊन त्यांना मारलं नसतं. परशुरामाने त्यांचा वध केल्यामुळं मारलं. त्याच काळामध्ये अयोध्येमध्ये दशरथ राजा होता. त्याच काळामध्ये या मिथिलेमध्ये वैदेही किंवा विदेह
या नगरीमध्ये जनक राजा होता, हे पण क्षत्रिय होते. यांना हात पण लावला नाही परशुरामांनी. जे चांगले राजे होते, क्षत्रिय होते, त्यांना परशुरामांनी काहीही केलेलं नाही. पण जे माजलेले होते, जे त्रास देत होते, अन्याय करत होते, अशा राजांना त्यांनी मारलेलं आहे आणि त्यांचाच वध केलेला आहे. सर्वांना मारलं, अत्याचारी राजे होते तेवढ्यांना मारलं आणि चांगल्या राजांना ठेवलं. या सगळ्या क्षत्रियांचा संहार केल्यानंतर महर्षी रुचिक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना शांत केलं आणि सांगितलं की आता याच्यापुढे तुम्ही असे युद्ध करू नका किंवा आपलं ब्राह्मणत्व सोडू नका. मग त्यांनी जेवढी पृथ्वी जिंकलेली होती, जेवढे राजे जिंकलेले होते ते सगळं राज्य त्यांनी ब्राह्मणांना दान करून टाकलं, आपली संपत्ती दान करून टाकली आणि परशुराम महेंद्र पर्वतावर जाऊन तपश्चर्या करायला लागले. हा इथपर्यंतचा इतिहास येतो. हे झालं परशुरामाचं साधं चरित्र. पण परशुरामांच्या आयुष्यामध्ये किंवा महाभारतात, रामायणात अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की ज्या परशुरामांना संबंधित आहेत. म्हणजे एक वेळेस काय झालं की परशुराम हे शिवभक्त होते आणि शिवांना भेटण्यासाठी, शंकरांना भेटण्यासाठी म्हणून ते कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर गेल्यानंतर समोर कैलास पर्वतावर शिव हे ध्यानस्थ बसलेले होते. ते ध्यान करत होते, ध्यानामध्ये मग्न होते आणि समोर गणपती बसले, गणेशजी त्यांची रक्षा करत बसलेले होते. मग परशुराम तिथे गेल्यानंतर परशुरामांनी इच्छा व्यक्त केली की मला शिवांना भेटायचं आहे, माझे आद्य दैवत आहेत त्यांना भेटायचं आहे, मी त्यांचा भक्त आहे. गणपतींनी सांगितलं मी तुम्हाला आत सोडत नाही, कारण त्यांनी महादेवाला पण आत सोडलं नव्हतं पार्वतीच्या वेळेस. म्हणून त्यांचं मुंडकं उडवलं, मग त्यांना हत्तीचं मुंडकं बसवलं, मग गजमुख त्यांचं नाव झालं. ही कथा येते तशीच ही कथा येते की परशुरामाला गणपतीने अडवलं. गणपतीने अडवल्यानंतर त्यांना दिलेलं जे शिवास्त्र होतं, जे ब्रह्मास्त्र होतं, जे शिवानी दिलेलं होतं, तेच अस्त्र त्यांनी त्यांच्यावर सोडलं. किंवा परशु जो त्यांना दिलेला होता शिवानी, तो परशुच त्यांच्यावर सोडला. मग हा परशु गणपतीकडे येत असताना गणपती प्रतिकार करू शकले असते, परंतु गणपतीने असा विचार केला की परशु हा शिवाचा आहे, माझ्या वडिलांचा आहे, आणि हा शिवाचा परशु माझ्याकडे येत असताना मी त्याला नकार देणं बरोबर नाही, किंवा हा परशु निष्फळ वाया जाणं हे पण बरोबर नाही, म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की ते जे परशु त्यांच्याकडे येत होता तो परशु आपल्या दातावर झेलला आणि त्या दिवशी त्यांचा एक दात पडला. म्हणून तेव्हापासून गणपतीचं नाव एकदंत असं पडलेलं आहे. त्यांनी शिवाचं जे अस्त्र आहे ते अस्त्र वाया जाऊ नये, ते अस्त्र निकामी होऊ नये, त्या अस्त्राचा अपमान होऊ नये म्हणून ते स्वीकारलं आणि आपला एक दात गमवला आणि अभिमानाने आपलं नाव एकदंत असं त्यांचं नाव झालं. म्हणजे या कथेवरून आपण एवढाच बोध घ्यावा की आपल्याला ईश्वराने जे काही दिलेलं असेल, मग ते चांगलं असो की वाईट असो, ते आपण स्वीकारलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला रंग काळा दिला असेल, डोळे तिरळे दिले असतील, केस पांढरे दिले असतील, किंवा उंची कमी दिली असेल, काही जे काय दिलेलं असेल ईश्वराने, तर त्याच्यासाठी ईश्वराला दोष दिल्यापेक्षा एकतर ते आपल्या कर्माचं फळ म्हणून आपल्याला दिलेलं आहे. आपल्यात जे काही दोष असतील ते दोष आपण मोठेपणाने स्वीकारावेत आणि आपल्याला हे दिलेलं ईश्वराने दिलेलं फळ आहे असं गृहीत धरून स्वीकारावं, म्हणजे आपलं जीवन सुखी होतं. आपल्याला त्या गोष्टीची चिंता किंवा वाईट वाटत नाही. म्हणजे गणपतीचा एक दात जाऊन सुद्धा एकदंत या नावाने तो प्रसिद्ध होतो, तसं आपण सुद्धा आपल्यात असलेले दोष स्वीकारले की आपण सुद्धा काय होतो, भगवंताचे लाडके होतो. म्हणून आपल्याला दिलेलं जे काही असेल दुःख देवानी, ते दुःख असो की सुख असो हे आनंदाने आपण स्वीकारलं पाहिजे, असं ह्या कथेवरून आपल्याला शिकता येतं. आता कृष्ण अवतारामध्ये सुद्धा यांचा परशुरामांचा उल्लेख येतो. कृष्ण अवतारामध्ये परशुराम श्रीकृष्ण हे सांदीपनी ऋषीकडं शिक्षण घेत होते. वयाच्या 12व्या वर्षानंतर सांदीपनी ऋषीकडं श्रीकृष्ण शिक्षणाला जायचे. शिक्षणाला जात असताना, त्यांच्या आश्रमात राहत असताना त्यांचं शिक्षण ज्यावेळेस पूर्ण झालं त्यावेळेस ते गुरुची आज्ञा घेऊन बाहेर पडत असताना तिथं परशुराम गेले आणि परशुरामांनी आपलं सुदर्शन चक्र त्यांना दिलं असा उल्लेख आहे. म्हणजे सुदर्शन चक्र हे परशुरामांचं आहे आणि ते श्रीकृष्णाकडे आले आणि त्या श्रीकृष्णाने त्या सुदर्शन चक्राचा जो उपयोग केलेला आहे तो परशुरामाच्या सुदर्शन चक्राचा उपयोग केलेला आहे.
आणि त्या दिवशी त्यांना असं सांगितलं की आता मी क्षत्रियत्व सोडलेलं आहे, आता इथून पुढचा काळ तुमचा आहे, तुम्ही क्षत्रिय, इथून पुढचा काळ तुमचा आहे, हे सुदर्शन चक्र घ्या आणि तुम्ही पुढे तुमचं कार्य चालू ठेवा, असा संदेश त्यांना दिला. म्हणजे महाभारतात सुद्धा या परशुरामांचा उल्लेख येतो. त्यांचे अनेक शिष्य आहेत, त्याच्यामध्ये 3 शिष्य भीष्म, द्रोण आणि कर्ण अशा 3 शिष्यांचा उल्लेख येतो. त्यांना द्रोणाचार्य एक वेळेस परशुराम दानधर्म करत होते, म्हणजे पृथ्वी दान करून टाकली, आपल्याकडचं सगळं राज्य दान करून टाकलं, त्यांच्याकडे जे जे काय होतं ते सगळं दान करून टाकलं, काहीच राहिलं नाही. आणि अशा वेळेला द्रोणाचार्य गेले. द्रोणाचार्यांनी त्यांना जाऊन सांगितलं की मला दान पाहिजे. ते म्हणले आता माझ्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही, एक शस्त्र आहे, तुला शस्त्र पाहिजे असेल तर तू घेऊ शकतोस. त्यांनी सांगितलं एक शस्त्र नाही, जेवढे तुमच्याकडे शस्त्र आहेत ते सगळे शस्त्र मला देऊन टाक. आणि ते जे काही त्यांच्याकडे शस्त्रास्त्र होती ती सगळी शस्त्रास्त्र त्यांनी द्रोणाचार्यांना देऊन टाकली. हे द्रोणाचार्य दुसरे शिष्य. रामायणामध्ये परशुरामांचा उल्लेख येतो. कुठं येतो? ज्यावेळेस सीतेसाठी जनक राजांनी पण ठेवला, स्वयंवर ठेवलं, आणि शिवधनुष्याला जो प्रत्यंचा चढवेल त्याच्याशी सीता लग्न करेल किंवा त्याला सीता वरमाला घालेल, अशा प्रकारचा पण ठेवला. ही कथा सगळ्यांना माहिती. असा पण ठेवल्यानंतर, असा स्वयंवर ठेवल्यानंतर अनेक राजे आले आणि शेवटी श्रीरामाने ते शिवधनुष्य उचललं, त्याला प्रत्यंचा लावली आणि प्रत्यंचा लावत असतानाच ते धनुष्य कडरड मोडलं, त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याचा आवाज हा त्या महेंद्र पर्वतापर्यंत गेला. तिथं परशुरामांना कळलं की कुणीतरी शिवधनुष्य तोडलेलं आहे. आणि मग तिथून पळत परशुराम आले त्या स्वयंवराच्या ठिकाणी आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली की शिवधनुष्य तोडलं कुणी? माझ्या गुरुचं, माझ्या आद्य देवाचं हे शिवधनुष्य त्यांनी दिलेलं होतं, हे तोडलं कुणी? हा आगाऊपणा केला कोणी? त्याला मी शिक्षा करीन, त्याला मी मारून टाकीन, त्याचा मी वध करेन, अशा प्रकारची भाषा बोलायला सुरुवात केली. जनक राजा पाया पडतो आहे आणि तिथे लक्ष्मण येऊन सांगतायत की आम्ही रघुवंशी आहेत, आम्ही काहीही करू शकतो, आम्ही पृथ्वी उचलून फेकू शकतो, पृथ्वी इकडची तिकडे करू शकतो, आम्ही शक्तिशाली राजे, आम्हाला तुम्ही विचारू शकत नाही. त्यांनी सांगितलं तू छोटा आहेस, तू मध्ये बोलू नको. रामाने विनंती केली. मग तिथं 2-3 प्रकारच्या कथा येतात की रामाने त्यांना डोळ्यात बघायला सांगितलं परशुरामांना. डोळ्यात पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे विष्णूचे अवतार आहेत. पुन्हा असं उल्लेख येतो की त्याने आपल्या छातीवरचं जे भृगु ऋषींचं पदचिन्ह आहे ते पदचिन्ह दाखवलं आणि मग त्यांना विश्वास पटला की हे पण विष्णूचे अवतार आहेत. अशा 2-3 कथा येतात आणि 2-3 कथेमधून पुन्हा त्यांनी अजून एक सांगितलं की शिवधनुष्य जसं आहे तसं त्यांच्याकडे एक विष्णूचं धनुष्य होतं. कुणाकडं? परशुरामाकडं. परशुरामाने सांगितलं की तू जर खराच शक्तिशाली असशील आणि खराच अवतार असशील तर हे मी तुला दुसरं धनुष्य देतो, ह्या धनुष्याला प्रत्यंचा लावून टाक. मग त्यांनी ते धनुष्य घेतलं आणि त्याला प्रत्यंचा चढवली. ती चढवल्याबरोबरच लक्षात आलं परशुरामांच्या की ही प्रत्यंचा फक्त विष्णूचे अवतार चढवू शकतात, दुसरं कोणी चढवू शकत नाही. हा धनुष्य दुसरं कोणी हातात धरू शकत नाही. आणि मग त्यांनी कबूल केलं की तुम्ही सुद्धा विष्णूचे अवतार आहेत. राम तुम्ही सुद्धा विष्णूचे अवतार आहेत, तुम्ही क्षत्रिय आहेत आणि इथून पुढचा कारभार तुम्ही पहा, मी महेंद्र पर्वतावर निघून जातो, अशी त्यांची आज्ञा घेतली आणि त्यांना त्यांची परवानगी घेऊन ते निघून गेले. परंतु राम म्हणले की मी एकदा प्रत्यंचा चढवली, बाण लावला की तू माझा बाण माघारी येत नाही, त्याला कुठं सोडायचं ते सांगा. तुमच्या पुढच्या आयुष्यावर सोडायचं का तुमच्या कुठल्या पुण्यावर सोडायचं, कुठं सोडायचं ते मला सांगा. त्यांनी सांगितलं की माझं जेवढं काही पुढचं पुण्य असेल, मी आयुष्य जर राहिलं तर मी पुढं पुण्य कमवू शकेन, परंतु आयुष्य नाही राहिलं तर पुण्य कमवू शकणार नाही. म्हणून माझं पुण्य जेवढं आहे तेवढं जाळून टाक, त्याच्यावर तो बाण सोडा. मग त्यांनी तो बाण सोडला. आणि असंही म्हटलं जातं की पुण्य जरी असेल तर पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि पाप असेल तरी पुनर्जन्म घ्यावा लागतो. पाप आणि पुण्य दोन्ही शून्य झालं तर पुनर्जन्म नाही. म्हणून त्यांनी ते पुण्य सगळं जे होतं ते वाटून टाकलं, जाळून टाकलं रामाच्या हाताने आणि आपलं कार्य पुढे चालू ठेवलं. तेव्हा
इथं पण त्यांचा परशुरामांचा उल्लेख येतो. आणि त्यांचे दुसरे शिष्य आहेत कर्ण. कर्णांना ब्रह्मास्त्र विद्या पाहिजे होती आणि ही विद्या घेण्यासाठी त्यांनी द्रोणाचार्याकडे गेले असताना द्रोणाचार्यांनी सांगितले की तू क्षत्रिय नाहीस, तू सूतपुत्र आहेस, मी तुला ही विद्या देऊ शकत नाही. तेव्हा मग कर्णाला वाटलं आता ही विद्या जर प्राप्त करायची असेल तर मला परशुरामांच्याकडेच जावं लागेल. मग ते परशुरामाकडे गेले. पण परशुरामा हे फक्त ब्राह्मणालाच विद्या देतात, क्षत्रियांना देत नाहीत, दुसऱ्याला देत नाहीत. मग त्यांनी ब्राह्मण वेश धारण केला. ब्राह्मण वेश धारण करून खोटं बोलून परशुरामांकडून पूर्ण विद्या शिकली. ही कथा पण तुम्ही ऐकलेली असेल. ही विद्या शिकल्यानंतर परशुरामांनी परीक्षा घ्यायची ठरवली. एके दिवशी असंच झाडाखाली उन्हाची वेळ थकलेले परशुराम कर्णाच्या मांडीवर जाऊन झोपले. कर्णाच्या मांडीवर झोपल्यानंतर कर्णाच्या मांडीला एक भुंगा टोकरायला सुरुवात केली. साधी मुंगी चावली, डास चावला तर आपण 4 उड्या मारतो, परंतु कर्णाच्या मांडीला भुंगा पोखरत असताना सुद्धा कर्णाने सू असा आवाज सुद्धा काढला नाही, कारण गुरुची झोप मोड होती. परशुराम गाढ झोपी गेलेले, भुंगा पोखरतो आहे, कर्ण सहन करतो आहे आणि थोड्या वेळानंतर त्या भुंग्याने टोकरलेल्या मांडीतून रक्ताची धार व्हायला लागली. ती रक्ताची धार परशुरामांच्या अंगाखाली आली. मग ते रक्त गरम असेल, थंड असेल, त्यांना त्याची जाणीव झाली आणि परशुराम खडबडून जागे झाले. जागे झाल्याबरोबर पाहतात तो काय, याच्या मांडीतून रक्त येते आणि भुंगा पोखरतो. मग त्यांनी ताबडतोब त्याला विचारलं, तू ब्राह्मण असू शकत नाहीस, तू मला ब्राह्मण आहे असं सांगून माझ्याकडून विद्या ग्रहण केलेली आहे, परंतु ब्राह्मण एवढा कष्ट सहन करू शकत नाही, एवढा त्रास सहन करू शकत नाही, तू क्षत्रिय असला पाहिजे. मग ते सूतपुत्र जरी असले तर मूळ क्षत्रिय होते, पांडवांचे मोठे भाऊ होते कर्ण. म्हणून त्यांनी कबूल केलं आणि कबूल केल्याबरोबर त्यांनी त्यांना शाप दिला की मी जी तुला विद्या दिलेली आहे ती तुला युद्ध प्रसंगामध्ये कामाला येणार नाही. आणि मग तेच कारण ठरलं कर्णाच्या मृत्यूचं. ती विद्या त्यांना कामाला आली नाही आणि त्यावेळेला ती फसली आणि अर्जुनाने बाण मारला आणि कर्ण गेले. हे कर्ण दुसरे शिष्य. महाभारतामध्ये आणखी एका ठिकाणी त्यांचा उल्लेख येतो. शंतनुपुत्र भीष्म, हे भीष्मसुद्धा या परशुरामांचे शिष्य. या भीष्मांनी आपल्या विचित्रवीर्य आणि चित्रवीर्यासाठी 3 मुली पळवून आणल्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. या 3 मुलींना आणल्यानंतर सगळ्या राजांचा पराभव केला आणि 3 मुली चक्क पळवून आणल्यानंतर त्या राजाशी लग्न करणार, भावांशी लग्न करणार भीष्माच्या. परंतु त्यात अंबा जी होती तिने सांगितलं की मला शाल्व राजाशी, माझी शाल्वत नाव तिचं, शाल्व राजाशी माझं प्रेम आहे आणि मी ह्या तुमच्या भावांशी मी लग्न करू शकत नाही. असं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, तिला बा इज्जत बरी किया म्हणल्यासारखं तिला सगळ्या मानपानासहित तिला त्या राजाकडे पाठवून दिलं. पण त्या राजाने सांगितलं तुला भीष्माने जिंकली आहे, भीष्माने पळवून नेली, मी तुला स्वीकारत नाही म्हटल्यानंतर तिला परत त्यांनी पाठवून दिलं, परत भीष्माकडे. तिनं सांगितलं की आता मी दोन्हीकडून आदर झाले, मला तुम्ही करून घेत नाही आणि तोही करून घेत नाही, तर तुम्ही मला स्वीकार. भीष्माने सांगितलं माझी प्रतिज्ञा आहे, भीष्म प्रतिज्ञा आहे, मी लग्न करणार नाही हे सांगितलेलं आहे, माझ्या आईला मी वचन दिलेलं आहे, त्याच्यामुळं मी लग्न करणार नाही, मी तुझं लग्न करू शकत नाही, तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग ती चिडली. मग तिने भीष्माचे गुरु परशुराम यांच्याकडे जाऊन दाद मागितली की मला तुमचा शिष्य जो आहे तो पत्करत नाही आणि त्याच्यामुळं मी आज कुमारी नाही, माझं लग्न होत नाही. मग परशुरामाने भीष्माला आव्हान दिल्यानंतर दोघांची लढाई झाली. ही लढाई भरपूर दिवस चालली, दोघे मागे हटायला तयार नाही, गुरु शिष्याची लढाई. शेवटी ब्रह्मास्त्र वापरायचा या भीष्माने निर्णय घेतला. हे आता युद्ध टोकाला चाललं त्यावेळेस परशुरामाचे वडील जमदग्नींनी विनंती केली की तुम्ही हे दोघं भांडून घेऊ नका, असं दुसरे कोणत्या ऋषीने विनंती केली आणि हे भांडण मिटवलं आणि आंबा तशीच राहिली. मग आंब्यानं पुन्हा प्रतिज्ञा केली की मी पुन्हा जन्म घेईन, शिखंडीच्या रूपात ती जन्म घेतली,
नंतर तिने बदला घेतला वगैरे असं पुढचा इतिहास महाभारतामध्ये येतो. म्हणजे भीष्मसुद्धा परशुरामांचे शिष्य. भीष्म, कर्ण आणि द्रोणाचार्य हे तिन्ही परशुरामांचे शिष्य. अशा महान शिष्यांना तयार करणारे हे परशुराम यांचा अवतार ह्या सगळ्या युगामध्ये येतो. म्हणजे रामायणामध्ये येतो, त्रेतायुगात येतो, द्वापार युगात येतो, सगळ्या युगामध्ये येतात. म्हणून हे चिरंजीव हे ह्या युगात सुद्धा आहेत असं म्हणलं जातं. जसं आपण हनुमान हे सगळ्या युगामध्ये आहे, केव्हाही आहेत. रामनामाचा प्रचार करण्यासाठी, रामभक्तांना सुख देण्यासाठी, रामभक्तांना वर देण्यासाठी जसं हनुमान अजून आहेत, तसं परशुरामसुद्धा आहेत. आता हे जे आपण सगळं कार्य बघितलं, हे सगळं कार्य हे त्यांचं विध्वंसक म्हणा, विनाशक म्हणा, संहाराचं म्हणा, अशा प्रकारचं कार्य. मग परशुराम फक्त संहारकच होते का? काही चांगलं कार्य त्यांनी दुसरं काही केलं की नाही? केलेलं आहे, भरपूर चांगलं कार्य केलेलं आहे. त्यांच्या नावे खूप चांगलं कार्य जमा आहे. त्यांचं सगळं चांगलं कार्य आपण पाहू आणि मग आपण थोड्या वेळाने आरती करू. हे त्यांनी सृजनात्मक जे कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य असं आहे की त्यांनी 7 बाण सोडले आणि सप्त कोकण तयार केले. सप्त कोकण म्हणजे सौराष्ट्रापासून कन्याकुमारीपर्यंत, म्हणजे बंगालच्या उपसागराची जी पश्चिम बाजू आहे भारताची, ही पश्चिम बाजू जो कोकण भाग आहे, हा कोकण भाग हा सगळा या परशुरामाने निर्माण केलेला आहे, परशुरामाने वसवलेला आहे. आणि ही सगळी आदिवासी गावं होती. त्या आदिवासी लोकांना एकत्र केलं, छोटी छोटी गावं बसवली, तिथं मंदिरं स्थापन केली, भूमिपूजन केलं, चांगली चांगली घरं बांधून दिली. आवास योजना जी असते, पंतप्रधान आवास योजना, तशा प्रकारच्या योजना राबवून चांगली नगररचनाकाराकडून रचना करून घेऊन चांगली गावं बसवली, मंदिरं स्थापन केली आणि आदर्श नगररचना तिथं केली. रेणुकेचं, त्यांच्या आईचं नाव हे कंकना होतं, म्हणून त्या प्रांताला त्यांनी कोंकण असं नाव दिलं. त्याला कोंकण म्हणतात, कोकण आपण म्हणतो, परंतु खरं नाव त्याचं कोंकण असं आहे. त्यांनी बाण मारून बाणगंगा आणि रामतीर्थ नावाची सरोवर निर्माण केली, पाण्याची जलाशयाची सोय केली. कारण खारं पाणी होतं बाजूला समुद्रामध्ये, तर गोड्या पाण्याची सोय केली. आणि समुद्रातून काही फळं वाहत येत होती. आता जे आपण नारळ किंवा श्रीफळ म्हणतो, ती फळं समुद्रात वाहत येत होती. त्याने ती घेतली, बघितली, त्याची चव घेतली, चांगली फळं आहेत, आणि त्या फळाची लागवड केली. आणि तेव्हापासून कोकणामध्ये नारळ पिकतं किंवा श्रीफळ पिकतं. कोकणामध्ये अशा झाडांची लागवड करणारे हे परशुराम आहेत. आणि त्यांनी परत संन्यास घेतला, ती गावं वगैरे व्यवस्थित बसवली, लोकांची सगळी सोय करून दिली. तो प्रांत चांगल्या ठिकाणी वसवला आणि ते महेंद्र पर्वतावर निघून गेले. आणि त्यांनी जाताना सांगितलं की मी तपश्चर्या करायला जातो, जर तुम्हाला काही अडचण पडली, त्रास झाला तर मला कधी हाक मारा, मी यायला तयार आहे. सगळं व्यवस्थित चालू होतं, चांगली शेती पिकत होती, पाणी होतं, सरोवराला पाणी होतं, पाऊस पडत होतं, सगळं सुबत्ता होती, सगळं होतं. पण विनाशकारी विपरीत बुद्धी सुचते. तिथल्या लोकांना बुद्धी सुचली की आपण एक दिवशी परशुरामांना बोलवून घेऊ. मग त्यांनी भगवान परशुरामांचा धावा केला आणि त्यांना बोलावून घेतलं. त्यांनी येऊन पाहिलं, तपश्चर्या सोडून ते आले लोकांच्या मदतीसाठी. त्यांनी येऊन पाहिलं, सगळं व्यवस्थित आहे. लोक हसायला लागले, म्हणजे त्यांनी थट्टा केली होती. त्याचा राग आला त्यांना आणि परशुरामाने शाप देऊन टाकला, इथून पुढे ही जी सुबत्ता आहे, चांगल्या प्रकारचं इथं जे पीक येतं, अशा प्रकारचं पीक याच्या पुढे ह्या जमिनीत येणार नाही. रागारागा त्यांनी शाप दिला. मग लोक रडायला लागले, पुन्हा त्यांची करुणा भाकली. त्यांना पुन्हा हा शाप मागे घ्या आणि उशाप द्या म्हणून सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही जी जमीन आहे ही सगळी आता वाळून जाईल, तुम्ही ही जमीन पेटवून द्या. हे सगळं जे रान आहे ते पेटवून द्या आणि त्याच्यात जे शिल्लक राहील, जे वापेल, त्याची शेती करा. आणि मग त्याच्यामुळे सगळं जळून गेलं, पण साळ राहील. आणि म्हणून तेव्हापासून तिथं भाताची शेती होती. कोकणामध्ये फक्त भात शिजतो. त्याच्या अगोदर सगळं येत होतं, परंतु परशुरामांच्या शापामुळे आणि लोकांच्या विनाशबुद्धीमुळे त्यांना ते फळ भोगावं लागलं. आणि त्यांच्याकडे ही विद्या होती की समुद्रात वाहून येणारी 60 प्रेतं होती. ती 60 प्रेतं त्यांनी संजीवनी विद्येनं जिवंत केली. म्हणजे अशी कामंसुद्धा परशुरामांनी केलेली आहेत, चांगली कामंसुद्धा केलेली आहेत. फक्त विघातक कामं केली नाहीत, तर विधायक कामंसुद्धा केलेली आहेत. म्हणून परशुरामांचं चरित्र
हे सगळ्या अंगाने आपण अभ्यासावं, सगळ्या अंगाने आपण त्यांचा अभ्यास करावा आणि त्यांच्या जीवनातून, त्यांच्या चरित्रातून आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी घेता येतील त्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात. एवढ्यासाठी आपण हा परशुरामाचा उत्सव साजरा करतो. आणि जन्मोत्सव साजरा करण्यामागचं कारण हेच असतं की आपण त्यांच्या चरित्राचं चिंतन करावं, त्यांचं एकत्र यावं, संघटन करावं आणि संघटनेच्या माध्यमातून काही चांगली कामं आपल्याला करता येतात ती करावी. आपण पाहतो मीडियामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतात, फिरायला जाणाऱ्यांचे ग्रुप असतात, मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात आणि असे ग्रुप काय करतात, चांगली चांगली कामं करतात. ते एक विशेष योजना हातात घेतात की आपण पूर्ण गाव साफ करू, जी घाण आहे गावात ती साफ करू, टेकडीवर जाऊ, झाडं लावू, असे छोटे छोटे किंवा गोरगरिबांना अन्नदान करू, कोरोना काळामध्ये कुणाला मदत करू, अशा प्रकारची जी हे ग्रुप स्थापन करून चांगली चांगली कामं करतात. तशी परशुरामांच्या नावाखाली आपण त्यांचे सगळे भक्त एकत्र येऊन काहीतरी विशेष करावं, एकत्र यावं आणि त्यांची जयंती जन्मोत्सव साजरा करून आपण विधायक कामामध्ये आपलं लक्ष घालावं. त्यांच्या निमित्ताने आपली जागृती व्हावी, समाज जागृती व्हावी आणि काही नवीन नवीन उपक्रम आपण हातात घ्यावे. एवढ्यासाठी आपण हा जन्मोत्सव साजरा करतो आणि असा जन्मोत्सव दरवर्षी आपण साजरा करावा आणि अशा योजना, अनेक योजना आपण राबवाव्यात आणि परशुरामांच्या नावाने असं संघटन तयार करावं अशी इच्छा व्यक्त करून चेरेकर डॉक्टर साहेबांनी ही जी प्रवचनाची सेवा घडवून आणली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा पूर्ण सद्गुरूचरणी, परशुरामचरणी, श्रीरामचरणी अर्पण करतो आणि आपण सर्वांनी, कुणाचंही नाव न घेता आपण सर्वांनी मकरंद जोशी यांनी हे कष्ट करून हे सगळं व्यवस्थित घडवून आणलं, मला संधी दिली, त्याबद्दल आपणा सर्वांचे परत एकदा आभार मानतो, वंदन करतो आणि आजची सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. यानंतर 2 मिनिटाचं भजन होईल आणि आरती. गुलाल आताच हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण